नमस्कार, आज आपण बघणार आहोत तंतोतंत जुळणारी आकृती। प्रश्न क्रमांक पहिला, हा आहे चौकोन। आता याच्यातली बी क्रमांकाची आकृती ही चौकोनाची आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे। प्रश्न दुसरा, वर्तुळ। आता याच्यात वर्तुळ सी क्रमांकावर आहे, म्हणून प्रश्न क्रमांक सी ही आकृती बरोबर आहे। आता प्रश्न क्रमांक तिसरा, या आकृतीत त्रिकोणात त्रिकोण आहे। या आकृतीत सुद्धा आहेत, पण हा त्रिकोण उलटा केलेला आहे। याच्यात नाही, याच्यात पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी मध्ये याचं बरोबर दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, येथे एक वर्तुळ देऊन त्याला अर्धा भरला आहे। याच्यात फक्त पर्याय क्रमांक बी मध्येच वर्तुळ घेऊन त्याला अर्ध भरलं आहे। प्रश्न क्रमांक 5, इथे एक चौकोन आहे व त्याच्यात दोन अर्धवर्तुळे असून याच्यामध्ये एक रंगवलेला वर्तुळ व दुसरा न रंगवलेला वर्तुळ आहे। आता या आकृतीत ही आकृती सेम टू सेम आहे, बाकीच्या आकृत्या काहीतरी बदल आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए ही आकृती बरोबर आहे। ही आकृती आहे षटकोनाची। आता याच्यात फक्त पर्याय क्रमांक सी ही आकृती षटकोनाची आहे, म्हणून 6व्याचा प्रश्न पर्याय क्रमांक सी। 7वं, आता 7व्या मध्ये जुळणारी आकृती म्हणजे इथे गोल पाहिजे, याच्यात नाही, याच्यात आहे व इथे भरीव गोल सुद्धा आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी ही आकृती योग्य आहे। आता ही आकृती 8वी, याच्यात याच्यासारखी दिसणारी आकृती फक्त पर्याय क्रमांक सी ची आहे, म्हणून 8व्याचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9वा, येथे भरीव आहे व येथे एक गोल आहे। येथे फक्त बरोबर बी या पर्याय क्रमांकालाच आहे, म्हणून 9व्याचं उत्तर क्रमांक बी। आता 10वा प्रश्न, येथे दोन रेषा आहेत व मध्ये एक भरीव वर्तुळ आहे। आता अशी आकृती फक्त पर्याय क्रमांक डी मध्येच आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे। आता पंचकोन मध्ये वर्तुळ आणि त्याच्यामध्ये चौकोन, पंचकोन वर्तुळ आणि चौकोन म्हणजे पर्याय क्रमांक ए ही आकृतीच बरोबर आहे। प्रश्न 12वा, आता इथे याच्याशी जुळणारी आकृती फक्त सी नंबरची आहे, म्हणून प्रश्न क्रमांक सी ही आकृती योग्य आहे। आता याच्यात एक चौकोन आहे व त्याच्यामध्ये पतंग आहे व त्याचे 4 भाग केलेले आहेत। आता याच्यामध्ये अशी आकृती फक्त पर्याय क्रमांक डी मध्येच आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे। आता 14व्या मध्ये याच्याशी जुळणारी आकृती बी मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे। आता येथे असे दोन वर्तुळ भरीव व असे दोन कोरे वर्तुळ आहेत का असे बघावं लागेल। आता पर्याय क्रमांक सी मध्ये याच्यासारखे वर्तुळ आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 16व्याशी जुळणारी आकृती डी ही आहे। आता या आकृतीशी जुळणारी आकृती म्हणजे बी क्रमांकाची। आता या आकृतीशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक सी। याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक डी। आता 20वा प्रश्न ही थोडी अवघड आकृती आहे। आता याला 2 हे दिलेले आहेत, आपण बघूया सगळीकडे असे दिलेले आहे का। या आकृतीला आहे, या आकृतीला नाही, म्हणजे ही आकृती झाली बाद। या आकृतीला आहे, या आकृतीला पण आहे। आता आपण बघू हे पंखाचे डिझाइन आणि ते सेम आहे का।
इथे आहे, इथे आहे, इथे आहे व इथे इथे सुद्धा आहे. सगळीकडे पंखाची आकृती आहे. आपण आता त्याचे डोळे खालून काळे केलेले आहे, दोन्ही डोळे. आता आपण बघूया. ए मध्ये आहे, बी मध्ये सुद्धा बी बादच आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये जरा जास्तच भरीव केलेले म्हणून डी बाद, व सी मध्ये जास्त भरलेले नाहीत म्हणून सी सुद्धा बाद. म्हणजे आपला पर्याय क्रमांक ए ही आकृती बरोबर आहे. आता याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक सी. याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक बी. याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक डी. आता याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक सी. याच्याशी जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक डी. 26व्या प्रश्नाची बरोबर आकृती आहे पर्याय क्रमांक बी. या प्रश्नाची जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक ए. 28व्या प्रश्नाची जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक डी. 29व्या प्रश्नाशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक सी. 30व्या प्रश्नाची जुळणारी आकृती आहे. आता येथे आपण बघूया. येथे हे नाव आहे, येथे नाव नाही म्हणून ही आकृती बाद. येथे आहे, येथे आहे, येथे आहे. आता आपण चारच्या गुंड्या बघूया. येथे 4 वर 1 आणि खाली 3 आहेत, पण येथे सुद्धा वर 1 आणि खाली 3 आहे, पण मग येथे वर 1 आणि खाली 1च आहे म्हणून ही सुद्धा वाद. येथे वर 1 आणि खाली 3 आहेत. आता येथे रेषा मारलेल्या आहेत शर्टाच्या ह्याच्यात, याच्यात मारलेल्या आहेत, याच्यात सुद्धा मारलेल्या आहेत, पण याच्यात मारलेल्या नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक डी सुद्धा गेलं. म्हणजे आपला योग्य पर्याय क्रमांकचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 31व्या प्रश्नाची जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक ए. नाही, पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक डी. 32वीशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक सी. 33वीशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक डी. आता 34वी आकृती त्यांनी अवघड दिलेली आहे. आता आपण पाहूया येथे 3 ठिपके व येथे 1, 2 व तिसरा ठिपका भरीव आहे का. येथे 3 ठिपकेच नाहीत म्हणून ही आकृती सुद्धा गेली. येथे 1, 2 व 3 आहेत, पण तिसऱ्या आकृतीमध्ये हे नाही सुद्धा बरोबर आहे, ही सुद्धा बरोबर आहे. ही चुकीची आहे कारण मध्ये ठिपके दिलेले आहेत. आता आपण बघू त्याचे ही. येथे बरोबर आहे, येथे तर नाहीच, म्हणजे उरली ती पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हीच आकृती बरोबर आहे. 35वी आकृती. या आकृतीशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक ए. 36व्याशी जुळणारी आकृती आहे
पर्याय क्रमांक सी 37 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक डी 38 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक बी 39 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक सी 40 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक सी 41 व्याची आकृती आहे. पर्याय क्रमांक डी 42 व्याची आकृती आहे. आता ही रेष मारून एक वर्तुळ भरला आहे. येथे दोन चौकोन बनले आहेत म्हणून ही चुकीची. येथे एकच चौकोन बनला आहे. येथे एक पण बनला नाही म्हणून ही चुकीची. आता अशी रेष मारून 2 बनले आहेत. आता या 3 रेषा बघूया. येथे बरोबर आहेत पण येथे दोन्ही रेषा नाहीत म्हणून पर्याय क्रमांक डी चा चुकीचा व पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43 याची अशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक ए 44 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक सी 45 व्याची आकृती 45व्या प्रश्नाशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक डी. आता अशी अवघड आकृती आल्यास आपण त्याच्यातली प्रत्येक गोष्ट अशी आकृती आल्यास आपण डायरेक्ट याच्याशी जुळणारी आकृती न बघता आकृत्या बाद केल्या पाहिजेत. आता आपण बघू याचा डोळा येथे नाही म्हणजे ही बाद येथे आहे व येथे सुद्धा आहे. आता आपण हे 2 बघूया. येथे बरोबर आहे, येथे बरोबर आहे पण येथे एक रंगवलेली आहे म्हणून हे चुकीचं व येथे सुद्धा बरोबर आहे. आता आपण बघू हे वरचे बरोबर आहे पण याला वरचेच नाही म्हणून हे चुकीचं व पर्याय क्रमांक बी चं उत्तर बरोबर आहे. याच्याशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक सी 48 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक बी 49 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक डी 50 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक सी 51व्या आकृतीशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक ए 52 व्याची जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक सी 53 व्याशी जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक बी 54 व्याची आकृती आहे. पर्याय क्रमांक डी 55 व्याची आकृती आहे. पर्याय क्रमांक बी
56 पर्याय क्रमांक डी 57 बी 58 सी 59 डी 60 पर्याय क्रमांक 61 पर्याय क्रमांक सी 62 पर्याय क्रमांक 63 डी 64 बी 65 डी 66 66 सी 67 पर्याय क्रमांक हे उत्तर बरोबर आहे. 68 पर्याय क्रमांक डी 69 पर्याय क्रमांक बी 70 पर्याय क्रमांक सी 71 पर्याय क्रमांक डी 72 पर्याय क्रमांक ए 73 पर्याय क्रमांक सी 74 पर्याय क्रमांक डी 75 पर्याय क्रमांक बी 76 पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी 77 म्हणजे अदृश्य कोणी सांगा तिघांनी सांगायचं पटापट. पर्याय क्रमांक सी 78 पर्याय क्रमांक 79 पर्याय क्रमांक
आता 80व्याचं आपल्याला बघावं लागेल. आता इथे चांदी आहे, इथे आहे, पण इथे असंच वेगळं काहीतरी आकृती आहे म्हणून हे बाद. इथे आहे, इथे आहे. आता याची जीभ कशी आहे, अशी व अशी. बघू आपण. याची बरोबर आहे, याची बरोबर आहे, पण याला जीभच नाही. याचं उत्तर अगोदर सैरा सांग. आता आपण बघू याला अशी रेष आहे का, याला अशी रेष नाही म्हणून हे बाद. याला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. आता 81व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 82व्याचं उत्तर आहे बरोबर. लक्षात आलं तुमच्या. वाक्याच्या सुरुवातीला जे राहिलं त्याला काय अर्थ असतो? इंग्रजी कोणताही अर्थ नसतो. जे जर वाक्याच्या मध्ये पर्याय क्रमांक बी. 83व्याचं इथे घेऊन घेतलं का? आराध्या माझ्या घराच्या पाठी 83व्याचा पर्याय क्रमांक ए. 84व्याचं हे सांगणार पर्याय क्रमांक सी. आराध्या. 85व्याचं पर्याय क्रमांक डी. 86व्याचं पर्याय क्रमांक बी. 87व्याचं आता संस्कार तू प्रयत्न कर. पर्याय क्रमांक सी. 88व्याचं पहिला तू सांग. दोघांचं चुकलं. 88व्याचं सी. 89व्याचं पहिले रूप स्टँड उभे राहणे. डी. 90व्याचं दुसरं रूप STW सूड म्हणजे बी. उभी राहिली. आता सांगा. 91व्याचं सी. रूप पाठ करायचे. आता 57 दिले होते. आता याच्यानंतर 188 देणार आहे. 92चं तर ते सगळे पाठ करायचे. काय टाकलं डी. 93चं पुढचा शब्द बिलो. पर्याय क्रमांक ए. 94चं घेऊन घ्या. बिलो च्या खाली. पर्याय क्रमांक बी. 95चं काही सांग. 95चं पर्याय क्रमांक डी. प्रत्येकाला एक एक विचारणार आहे. 96चं 96चं पर्याय क्रमांक बी. टेम्परेचर म्हणजे उष्ण तापमान. 97चं पर्याय क्रमांक व्हेरी गुड. बरोबर. आता सांगायचं संस्कार. चं हे बघा. कीप म्हणजे ठेवणे आणि कीपचं दुसरं रूप केप्ट आहे. कीप म्हणजे ए. ठेवणे. 99चं संस्कार. सी. 100व्याचं आहे.
हे कुठे गेलं, खाल्लं का? डी. आता आपल्या सर्व आकृत्या संपलेल्या आहेत. बाय.